उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती असून त्यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सेंटर याची पाहणी केली आणि या संस्थेची आज बैठक पार पडणार। यामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित असतील। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असंघटित कामगारांनी रस्त्यावरती उतरत राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शनं केली। अतिवृष्टीमुळे हाताला काम नाही, घरांची पडझड झाली तरी सुद्धा सरकारकडून मदत मिळालेली नाही, यामुळे कामगार संतप्त झाले। शिरूरमध्ये दिवाळी सणानिमित्ताने कुंभारवाड्यात लक्ष्मीच्या मूर्तींना पणत्यांचं रंगकाम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। यंदा मूर्तीची किंमत 10 ते 15% वाढली आहे। सांगलीतील एका तरुणानं धोकादायकरित्या सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी केली आहे। यावेळेला ही स्टंटबाजी करणं त्याच्या अंगलट आलंय। वाहतूक शाखेने तरुणाला दणका देत त्याच्याकडून 22,000चा दंड ठोठावलाय। साताऱ्यात कराडजवळ महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर गावी आलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। कोयना पुलावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरती वाहतूक खोळंबली आहे। जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीतील शेतकऱ्याच्या घराबाहेर एकाच वेळी 5 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। एकटे फिरणारे बिबटे आता झुंडीनं फिरू लागल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बुलढाण्याच्या करवण शिवारात वेगवेगळ्या शेतात काम करणाऱ्या 2 जणांवरती अस्वलानं हल्ला केला। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सरकारने फॅन्सी नंबर प्लेटच्या शुल्कात दुपटीने वाढ केलेली आहे, मात्र त्यानंतर सुद्धा फॅन्सी नंबर प्लेट घेणाऱ्यांच्या संख्येत काही घट झालेली नाही। पसंतीचा नंबर मिळावा यासाठी मागील 10 महिन्यात पिंपरी चिंचवडकरांनी तब्बल 37 कोटी 31 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे। मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल 300 पेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या। दरम्यान आपल्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे, तर शाळा, वर्गखोली आणि विद्यार्थ्यांना मागे सोडून नवीन शाळेकडे निघालेल्या शिक्षकांच्याही डोळ्यात अश्रू दाटल्याचं पाहायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यात 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, मात्र संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसलाय। नागपुरातील अशीनगर झोनमधील सहाय्यक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक आणि जमादारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दिवाळीच्या सणानिमित्ताने घराघरात साफसफाई आणि रंगरंगोटी होत असताना कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केल्याने पालिकेने ही कारवाई केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट पंढरपूर कॉरिडॉरला जाहीर विरोध करण्यात आला आहे। शिवतीर्थ इथे आयोजित केलेल्या पंढरपूर कॉरिडॉर विरोधी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे निवडणुकीपूर्वीच कॉरिडॉर विरोधी वातावरण तापलंय। 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीवरती आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। बहुसदस्य प्रभाग पद्धतीत मतदारांच्या निवडीच्या अधिकारावरती बंदी घालण्यात आल्याचा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुराचा फटका जिल्ह्यातील 7,64,173 शेतकऱ्यांना बसलेला आहे। या नैसर्गिक संकटात 6,04,641 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झालंय। शेतीच्या नुकसानापोटी सोलापूर जिल्ह्याला 867,37,63,855 रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य शासनाला पाठवला आहे। चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या ऊसाला प्रतिटन एकरकमी 3,751 रुपये पहिली उचल दिल्याशिवाय ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही। गतवर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा जादाचे 200 रुपये अंतिम बिल देण्यात यावं। या दोन्ही मागण्यांबाबत 10 नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ आमच्याशी, असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। लोणावळ्यातील नागरिकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आलाय। सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे, त्यामुळे संतप्त नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेबाबत संताप व्यक्त केलाय। जळगावच्या CCIच्या कापूस खरेदी केंद्राचा मुहूर्त हुकलाय, त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय। 8,100 रुपये हमीभाव असून सुद्धा अवघ्या 4 ते 5,000 रुपये दराने शेतकऱ्यांना कापूस विक्री करावी लागते। महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसलाय। जिल्ह्यातील एकूण नुकसान 867 कोटी रुपयांचं झालं असा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असून
त्यानुसार येत्या 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय परिसरातील नेत्र विभागाच्या मोकळ्या जागेवरती धर्मशाळेचं बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी सुमारे 14,88,00,000 इतका अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. भगवान वाल्मिकी जयंती निमित्ताने नालासोपारा इकडे आयोजित कार्यक्रमात समाज आणि शिक्षणाच्या दिशेने प्रेरणादायी संदेश देण्यात आलाय. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुमित वाल्मिकी यांनी तरुण पिढीला शिक्षण, प्रगती आणि स्वाभिमान यांचा मार्ग दाखवला असं मत आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केलं. अमरावतीच्या तिवसा शहरात घरफोडी करून चोरट्यांनी 90,000 रुपयांची रोकड आणि 26 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. चोरी दरम्यान घरच्यांना जाग येतात चोरट्यांची झटापट झाली आणि संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नागपुरातील भिवापूर या ठिकाणी धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळत असताना छातीला चेंडू लागल्यामुळे एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. चेंडू लागल्यानंतर तो जमिनीवरती कोसळला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली परिसरातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतंग घेण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात रुग्णांचा जीव वाचवणारी ऑक्सिजन वाहिनी चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरट्यानं तब्बल 89,680 रुपये किमतीचे तब्बल 200 फूट लांबीचे तांब्याचे ऑक्सिजन पाईप लंपास केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उल्हासनगर कॅप नंबर 3 भागातील व्यापाऱ्यांच्या घरावरती पेट्रोल टाकून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. जालना पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. यावेळेला नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. नागरिकांनी लाचलुचपत अधिकाऱ्यांचे आभार मानले. खामगाव शहरात पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित चोरट्यांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी अनेक गुन्हे मान्य केले. जळगावात रेल्वेमधील प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्यातील गोंधळाचा फायदा घेत या आरोपीनं पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत त्याला अटक केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांनी केलेल्या आणखीन एका वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले. जिममध्ये तरुण मुलींनी जाण्यापूर्वी ट्रेनर कोण आहे ते पहा, मोठं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे तरुण मुलींनी जिमला न जाता घरीच योगा करा असा सल्ला त्यांनी जाहीर सभेत दिलाय. जिममध्ये तरुण मुलींना लव जिहादच्या कटात फसवण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय. राज्यातील 22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरती बढती देण्यात आलेली आहे. महसूलच्या 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती दिलेली आहे. तर बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांचं मंत्री बावनकुळे यांनी अभिनंदन केलंय. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच 31,000 रुपयांचा बोनस महापालिका प्रशासनानं जाहीर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये 2,000ची वाढ करण्यात आली आहे. पालिकेचे सुमारे 1.25 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याने त्यांची दिवाळी आता गोड झाली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरती सर्व एसी लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्ह आहेत. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे लोकल प्रवासात आणखीन 6 ते 7 वर्ष प्रवाशांचा प्रवास हा घामामध्ये निघणार आहे. ईपीएफओने आपल्या कोट्यवधी पीएफ अकाउंट होल्डरसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने अलीकडेच झालेल्या बैठकीत पीएफचे पैसे काढण्यासंबंधित नियमांमध्ये काही बदल केले. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वेचं तिकीट काढू शकतात. जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंगला मर्यादा आहेत तिकडे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. दिवाळी किंवा छठपूजा यांसारख्या उत्सवामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने ही गुड न्यूज दिली आहे. राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे.
दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावरती असतानाच सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत, तरी ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साहात काही कमी दिसत नाहीये. सोनं खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी या खरेदीवरती भर देत आहेत. सोनचांदीच्या दुकानातील दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये 15 ते 20% फरक आहे. 20% प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जाते. एवढं करून सुद्धा सध्या बाजारामध्ये चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ऑनलाईनवर जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिकडे 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये मोजावे लागत आहेत. कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वे गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणं शक्य होईल. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय, तर 137 कोटी रुपये नफा मिळालेला आहे. कॉर्पोरेशनने 4,157 कोटींचे नवीन प्रकल्प सुरक्षित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं. राज्य पोलीस दलातील अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस सहायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. अशी तयारी गृह विभागानं पूर्ण केली असून बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवरती गृह विभागाने शेवटचा हात फिरवल्याची चर्चा सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप बेस टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांमुळे बावनकुळे आक्रमक झालेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बस द्या अशी मागणी बावनकुळेंनी परिवहन विभागाकडे केली आहे.